वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवारासमोर कडवे आव्हान उभे करणारे राजू झोडे यांची 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विशेषतः खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून फसवणूक झाली आहे का, असा प्रश्न निकालानंतर काँग्रेसच्याच नव्हे तर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्मी क्षेत्रात वापरा आणि फेकून द्या या तत्वावर अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पुढे त्याचा वापर देखील झाला. राजू झोडे हे त्यातील एक प्रमुख नाव. झोडे यांना अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्याचे आश्वासन देत त्यांच्या शक्तीचा वापर करून घेण्यात आला. त्यांनी ज्या बल्लारपूर विधानसभेत स्वतःचे उपद्रव मूल्य सिद्ध केले ती सोडून ते काँग्रेसचे इच्छुक उमेदवार झाले व इच्छुकच राहिले. अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहावे लागले की धनशक्तीचे आश्वासन देऊन त्यांना उभे ठेवण्यात आले, याचे उत्तर राजकारण न समजणारं शेंबड पोरगही देईल. निवडणुकीत त्यांना फक्त 5711 मतांची मजल मारता आली. मात्र हे आर्थिक आश्वासनही पूर्ण झाले नसून ऐन निवडणुकीत त्यांची मोठी गोची झाली व मैदानात टिकून राहण्याकरता त्यांना स्वतः कर्जबाजारी व्हावे लागले, असं त्यांनी खासगीत अनेकांना सांगितल्याने अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांच्या आर्थिक वलयाला भुराडून उमेदवाऱ्या घेऊन निवडणुका लढवून स्वतःचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचे काय, हे आता विचारपूर्वक ठरवले पाहिजे. खरे आणि अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास काँग्रेस प्रामुख्याने खासदार धानोरकर यांनी फसवणूक करून राजू झोडे यांना पराभूत केले, हे मात्र तितकंच खरे. तेल गेले आणि तूपही गेले, हाती मात्र दुपाटणे आले, अशी अवस्था आता राजू झोडे यांची झाली आहे. आपण आमच्या मताशी सहमत असाल तर आपली प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा व अशाच विविध माहितींकरता खबरकट्टा लय भारीला आता सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा. धन्यवाद.